नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये घड्याळ हा घटक अभ्यासलेला आहे। तर आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे डायस किंवा क्यूब, घनाकृती, घन, फासा अशी इत्यादी त्या घटकाला नावं आहेत। आणि या घटकावरील प्रश्न परीक्षेमध्ये सातत्यानं विचारले जातात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये कमीत कमी एक क्वेश्चन विचारला जातो। तर बघा कोणकोणत्या एक्झामला या घटकावरील क्वेश्चन पडतात बघा। UPSC, SSC, बँकिंग, रेल्वे, तसेच केंद्र शासनाच्या जेवढ्या काही एक्झाम असतील त्या सर्व एक्झाममध्ये या घटकामधला एक प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारला जातो। एवढंच नाही तर राज्यामध्ये बघा MPSC, CSAT राज्यसेवा त्यामध्ये एक क्वेश्चन 100% असतो। त्याच्यानंतर MPSC कंबाईन गट ब जी PSI, STI, ASO या एक्झाममध्ये पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला जातो। MPSC कंबाईन गट क या परीक्षेमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन 100% विचारला जातो। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये एका मार्काने आपला निकाल जातो। तर हा जो घटक आहे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। तर तो घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी मी विद्यार्थी मित्रांना एक सांगू इच्छितो की आपले उद्यापासून MPSC खास करून राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षा जवळच आलेल्या आहेत। त्या एक्झामच्या अनुषंगाने करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या विषयाचे लेक्चर आपण अपलोड करणार आहोत। तसेच भारतीय राज्यघटना या विषयाची सुद्धा आपण लेक्चर अपलोड करणार आहोत। तसेच भारतीय अर्थव्यवस्था याचे सुद्धा आपण घटक अपलोड करणार आहोत। या तिन्ही विषयाचे लेक्चर आदरणीय बागिरे सर, विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूरचे संचालक आहेत। तर ते सर हे आपलं लेक्चर घेणार आहेत आणि हे लेक्चर एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत। आणि या लेक्चरमध्ये घेतलेले क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जशाच तसे लाईन टू लाईन हे तुम्हाला पाहावयास मिळतील आणि दिसतील सुद्धा। तरी जेवढे काही विद्यार्थी मित्र कंबाईन किंवा राज्यसेवेची तयारी करत आहेत तर त्यांनी ते लेक्चर आवर्जून पाहावेत, कारण की ते लेक्चर एक्झाम ओरिएंटेड असतील आणि ते लेक्चर पाहिल्यामुळे तुमचा निश्चितपणे म्हणजे 100% फायदा होईल। तर आदरणीय बारगिरे सर हे चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था या तिन्ही विषयाचे लेक्चर घेणार आहेत। लेक्चर पूर्ण हे अतिशय महत्त्वाचे असतील आणि एक्झाम ओरिएंटेड असतील। तरी सर्वांनी आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा आणि नवीन MPSC तयारी करणारे जर कुणी आपले मित्र असतील तर त्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा झाला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायस, त्यालाच क्यूब, फासा, घन, सोंगटी किंवा ठोकळा हा घटक अभ्यासणार आहोत। हा घटक अभ्यासल्याच्या नंतर UPSC पासून ते पोलीस भरतीपर्यंत कोणत्याही एक्झामला जरी तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तो 100% क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे अशा दृष्टीने आपण लेक्चर घेणार आहोत। तरी आपण सर्व प्रकारचे उदाहरणं या घटकातले पाहणार आहोत। तर तुम्ही हा घटक पूर्ण अभ्यासल्याच्या नंतर किंवा या घटकाचा आपण बेसिक पाहिल्याच्या नंतर, नियम पाहिल्याच्या नंतर MPSC आयोगाने विचारलेले पूर्व आणि मुख्य परीक्षेत पडलेले प्रश्न आपण पाहणार आहोत। तर तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण की या लेक्चरचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणे होणार आहे। तर पाहू आपण
घनाकृती, घन किंवा घनाकृती. बेसिक माहिती, घनाकृतीला 8 शिरोबिंदू असतात, 8 शिरोबिंदू असतात. घनाकृतीला 8 कोपरे असतात. घनाकृतीला 6 पृष्ठे असतात आणि घनाकृतीला 12 कडा किंवा बाजू असतात. बघा, घनाकृतीच्या सर्व बाजू कशा असतात? एकरूप असतात, म्हणजे त्यांची लांबी सर्वांची सारखी असते. त्याच्यानंतर पृष्ठेसुद्धा कसे असतात? एकरूप असतात, म्हणजे त्या पृष्ठाचं क्षेत्रफळ हे कसं असतं? सारखं असतं. बघा, घनाकृतीला किती? 6 पृष्ठ असतात. तर 6 पृष्ठ बघा कसे असतात? परस्पर विरुद्धच्या दृष्टीने आपण बघू. वर त्याच्या अपोजिटला तळ असतो, खालची बाजू. डावी बाजू घनाकृतीची, त्याच्या अपोजिटला उजवी बाजू. घनाकृतीच्या समोरची बाजू आणि त्याच्या विरुद्ध काय असेल? घनाकृतीच्या मागची बाजू किंवा मागे म्हटलं तरी चालते. तर घनाकृतीला असे 6 पृष्ठ असतात. आणि परीक्षेमध्ये एका लाईनमध्ये सरळ सेवेला प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे की घनाकृतीला डॅश डॅश शिरोबिंदू, डॅश डॅश कडा आणि डॅश डॅश पृष्ठे असतात. तलाट्याला विचारलेला आहे, पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला आहे, समाज कल्याण विभागातल्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलेला आहे. तरी आपल्याला माहिती पाहिजे. बघा मित्रांनो, ही घनाकृती आहे. घनाकृतीला 8 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तसेच कोपरेसुद्धा कसे आहेत? 8 आहेत. शिरोबिंदू आणि कोपरे हे 8 असतात. कडा बघा किती असतात? कडा 12. कडा म्हणजे या बाजू 1 2 3 4. ह्या समोरच्या 4 आल्या, पाठीमागच्या 4 1 2 3 4. ह्या पाठीमागच्या 4 झाल्या, 4 आणि 4 8. ह्या वरच्या 2 9 10 आणि खालच्या 2 11 आणि 12. अशा घनाकृतीला 12 कडा असतात. पृष्ठेसुद्धा 6 असतात. वरचे पृष्ठ, त्याच्या अपोजिटला खालची म्हणजे तळ असतं. डाव्या बाजूचा पृष्ठ, उजव्या बाजूचा पृष्ठ, समोरच्या बाजूचा पृष्ठ आणि पाठीमागच्या बाजूचा पृष्ठ असतात. तर बघा, आपल्याला पुढं पाहायचं आहे मानक पासा आणि सामान्य पासा या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपण सुरुवातीला काय करू? अभ्यासू. आता बघा, अभ्यास करत असताना हे आपल्याला माहिती राहणं गरजेचं आहे. मानक पासा यालाच आपण स्टँडर्ड पासा असं सुद्धा म्हणतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं, किंवा मानक पासा कसा ओळखायचा किंवा सामान्य फासा कसा ओळखायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा, मानक फास्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जेव्हा परस्पर विरुद्ध किंवा समोरासमोरील पृष्ठावरील अंकाची बेरीज 7 असते, तेव्हा तो मानक फासा किंवा त्यालाच स्टँडर्ड फासा असं म्हणतात. लक्षात ठेवा, परस्पर विरुद्ध किंवा समोरील पृष्ठावरील अंकाची बेरीज किती आली पाहिजे? 7 आली पाहिजे. तर बघा, आपण फासा घेतला, कोणत्याही घनाकृतीची 3 पृष्ठ दिसतात आणि 3 पृष्ठ आपल्याला दिसत नाहीत. तर बघा, वरती आहे 1, इकडं 2, इकडं 3. आता बघा, हे लगतचे पृष्ठ आहेत. लगतच्या पृष्ठाची बेरीज 7 नसते. पहा, या ठिकाणी 1च्या अपोजिटला कोणता अंक येतो? बघा, परस्पर विरुद्ध म्हणजे समोरासमोरील अंकाची बेरीज 7 पाहिजे. आता हा 1 वरी आहे,
तर त्याच्या अपोजिटला खालचा तळा असेल तर तळाला कोणता अंक येतो, तर बघा बेरीज किती आली पाहिजे दोघांची, 7 आली पाहिजे. तर 1च्या अपोजिटला किती येतो, 6 येतो, कारण की 6 आणि 1 7. त्याच्यानंतर 2च्या अपोजिटला किती येईल, 5. 2 समोर आहे त्याच्या अपोजिटला म्हणजे मागच्या बाजूला किती येईल, 5 येईल, कारण दोघांची बेरीज 2 आणि 5 7 येते. त्याच्यानंतर 3च्या अपोजिटला कोणता अंक येईल, 4, कारण की 3 हा आपल्या उजव्या बाजूला आहे, तर डाव्या बाजूला काय येईल, 4, कारण की यांची बेरीज किती यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे. लक्षात ठेवा, परस्पर विरुद्ध किंवा समोरासमोरील पृष्ठावरील अंकाची बेरीज जर 7 असेल तर तो स्टँडर्डाइज असतो, हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये याच्यावर आवर्जून प्रश्न विचारले जातात. ज्यावेळेस तुम्हाला एक फासा दिला जातो, दुसरा फासा दिला नाही, जर त्याच्यात जर विचारलं किंवा या प्रश्नाच्या विरुद्ध कोणतं प्रश्न येतं, तर त्यावेळेस तो कोणता असतो, मानक फासा असतो. तर परस्पर विरुद्ध प्रश्नावरील अंकाची बेरीज 7 आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहू सामान्य पासा, त्यालाच आपण जनरल पासा असं म्हणतो. जेव्हा फरक बघा, जेव्हा लगतच्या किंवा शेजारच्या, लगतच्या किंवा शेजारच्या पृष्ठावरील अंकाची बेरीज 7 असते. या दोन्हीमध्ये फरक बघा, इथं परस्पर विरुद्ध अंकाची बेरीज 7 असते, तर इथं लगतच्या किंवा शेजारच्या पृष्ठावरील अंकाची बेरीज 7 असते. आपण उदाहरण पाहू. इथं 3 पृष्ठ दिसतात, इथं 3 4 1. आता बघा 3 आणि 4 किती झाले, 7, हे लगतचे पृष्ठ आहेत. बघा 3 अधिक 4 7, 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 4 अधिक 1 किती, 5. तर बघा इथं किती आलं, 7 आलं. ज्या कोणता आहे, सामान्य पासा आहे. तर परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं. अशा वेळेस बघा, जर तुम्हाला म्हणलं त्यांनी किंवा 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल, 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल. आता बघा 3च्या विरुद्ध 4 येणार नाही, 3च्या विरुद्ध 1 सुद्धा येणार नाही, कारण की ते कशी लगतची पृष्ठ आहेत आणि लगतचं पृष्ठ हे विरुद्ध कधीच नसतं, हे लक्षात ठेवा. आता बघा कोणत्याही घनाकृतीमध्ये 1 ते 6 पर्यंतचे अंक असतात. किती, 1 ते 6 पर्यंतचे अंक. आपण सापशिडी खेळतो, त्याच्यानंतर लुडोसुद्धा खेळतो, तिथं बघा 1 ते 6 पर्यंतचे अंक असतात किंवा डॉट असतात. तर बघा आपल्याला 3च्या विरुद्ध 4 येणार नाही, 1 सुद्धा येणार नाही, तर राहिले कोणते अंक, 2 5 किंवा 6 या तिघांपैकी एक अंक येऊ शकतो. पण आपल्याला म्हणता येणार नाही किंवा 100% 2च येतो किंवा 100% 5च येतो किंवा 6 येतो, हे आपण सांगू शकत नाहीत. त्याच्यानंतर बघा 4च्या अपोजिटला कोणता अंक येईल, तर 4च्या अपोजिटला सुद्धा या तिघांपैकी कोणताही एक असू शकतो. 2 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल. 1च्या अपोजिटला सुद्धा सेम, 1च्या विरुद्ध 2 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल. लक्षात ठेवा, इथं मानक पास्यामध्ये परस्पर विरुद्ध अंकाची बेरीज किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. आणि सामान्य पासा किंवा जनरल डायसमध्ये लगतच्या किंवा शेजारच्या पृष्ठावरील अंकाची बेरीज किती आली पाहिजे, 7. जसं की बघा इथं आपण पाहिलं तसं. लक्षात ठेवा, मानक पासा आणि सामान्य फासा. पहा विद्यार्थी मित्रांनो, घनाकृतीतील एक अंक, अक्षर, रंग, चिन्ह सारखे असताना, एक लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे, एक पृष्ठ सारखं किंवा समान असताना. आता इकडे बघा, इथं तुम्हाला 2 फासे दिलेले आहेत. त्यात बघा या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे. म्हणजे एका पृष्ठावरील अंक, अक्षर किंवा रंग किंवा चिन्ह जर सारखं असेल तर कसं करायचं बघा. मी तुम्हाला 2 मेथडमध्ये सांगतो,
तुम्हाला जी सोपी वाटली ती मेथड तुम्ही यूज करू शकता. आता बघा पहिली मेथड बघा, पहिल्या घनाकृतीत आणि दुसऱ्या घनाकृतीत सारखा दिसणारा अंक कोणता आहे? 3 आहे. सारखा दिसणारा अंक घेतला 3. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरवा, 3च्या नंतर 2, 2च्या नंतर 1. तसेच क्रमाने लिहा, 3, 2, 1. हे पहिल्या घनाकृतीतलं झालं. आता दुसऱ्या घनाकृतीत बघा, 3ला 3 जशास तसं 3च्या खाली घड्याळाच्या काट्याच्या दिशेत घ्या, 3च्या नंतर 5 आणि 5च्या नंतर 6. तर बघा या ठिकाणी 2च्या अपोजिटला 5 येईल किंवा 5च्या विरुद्ध 2 येईल. 1च्या अपोजिटला 6 येईल किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर 1 येईल. परंतु इथं 3 कसा आहे हो? सारखा आहे. तर 3च्या विरुद्ध कोणता अक्षर येतं? तर घनाकृतीमध्ये न दिसणारं अक्षर किंवा अंक येतं. आता बघा घनाकृतीत तुम्हाला मी सांगितलं 1 पासून ते 6 पर्यंतचे अंक असतात. तर या 2 घनाकृतीत कोणता अंक दिसत नाही? 1 दिसतोय, 2 दिसतोय, 3 दिसतोय, 4 दिसत नाही. तर 3च्या अपोजिटला कोणता अंक येईल? 4. तर लक्षात ठेवायचं, जे समान पृष्ठ आहे त्याच्या विरुद्ध आकृतीत न दिसणारे पृष्ठ येत असतं, हे लक्षात ठेवा. ह्या एका मेथडनं आपल्याला सोडवता येतं. आणि दुसरी एक मेथड, हा घनाकृती आपल्याला उकलून बघा कसा मांडता येतो. जो समान अंक दिसतो तो इथं मध्ये घ्यायचा. किती? 3. त्याच्यानंतर बघा 3च्या अपोजिटला आकृतीत न दिसणारा कोणता अंक आहे? 4. तर 3च्या अपोजिटचा 4 कुठे येईल? या ठिकाणी येईल. 2 जागा फिक्स झाल्या. त्याच्यानंतर बघा पहिल्या घनाकृतीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 3च्या नंतर 2, 2च्या नंतर 1. तर हा 2 कुठं? या ठिकाणी घ्यायचा. 2, 1. त्यानंतर दुसऱ्या घनाकृतीत पहा, 3च्या नंतर 5 आणि 5च्या नंतर 6. त्याच क्रमाने द्या, 5 आणि 6. तर पहा इथं 2च्या विरुद्ध कोणता आला? 5 आला. किंवा 5च्या विरुद्ध कोणता येईल? 2 येईल. 6च्या विरुद्ध 1 येईल किंवा 1च्या विरुद्ध 6 येईल. हे आपण अंकाचं बघितलं. आता अक्षराचं पाहू. या ठिकाणी बघा सेम क्वेश्चन आहे, सेम मेथडनं आपल्याला सोडवता येतं. पहिला आकृती बघा PRS आहे, या ठिकाणी TUS आहे. बघा या ठिकाणी दोन्ही घनाकृती जर पाहिलं तर S हे एका पृष्ठावर सारखं दिसतंय. तर बघा त्या मांडणीत ठेवा. पहिली घनाकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत ठेवायचे. Sच्या नंतर Rच्या नंतर P. आता इथं दुसरी घनाकृती बघा, Sच्या खाली S जशाच तसा घ्यायचा आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरवा. Sच्या नंतर Uच्या नंतर T. तर Rच्या खाली काय येईल? U येईल आणि Pच्या खाली काय येईल? T येईल. तर बघा Rच्या अपोजिटला कोण येईल? U येईल किंवा Uच्या अपोजिटला R येईल. Pच्या अपोजिटला काय? T येईल. काय येतो? T किंवा Tच्या विरुद्ध P येतो. आता या ठिकाणी बघा Sच्या अपोजिटला कोणता अंक आहे हे आपल्याला सांगता येत नाही. तर Sच्या अपोजिटचा अंक किंवा अक्षर घनाकृतीत न दिसणारे असते. आपण अंकाच्या बाबतीत घेऊ शकतो, कारण आपल्याला माहिती असते घनाकृतीत 1 पासून ते 6 प्रकारचे अंक प्रत्येक पृष्ठावर एक लिहिला जातो. पण अक्षर असेल किंवा रंग असेल किंवा चिन्ह असेल तर अशा वेळेस आपण मनानेही कोणता अंक घेऊ शकत नाही, तर तो पर्यायावर डिपेंड करतो. घनाकृतीत जर न दिसणारा एखादा पर्याय जर त्या ठिकाणी आला असेल तर Sच्या अपोजिट तो अंक
किंवा अक्षर किंवा चिन्ह एक्झाममध्ये येत असतं. मित्रांनो, दुसरा नियम पहा. घनाकृतीत 2 अंक, अक्षर, रंग, चिन्ह सारखे असताना जर 2 जर सारखे असतील तर कसं करायचं पहा. या ठिकाणी बघा सारखं काय दिसते पहिल्या ह्याच्यात 2 3 2 3 हे कसे दिसतात सारखे दिसतात. तर या ठिकाणी बघा वेगळे दिसणारे कोणते आहेत 4 आणि इकडं 5 आहे. तर 4च्या विरुद्ध कोणता अंक येतो 5 अंक येतो. जर आपल्याला 3च्या आणि 2च्या विरुद्ध जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला तिसरासुद्धा डायस त्यांनी दिलेला असतो. पण आपल्याला जर विचारलं तर त्याच्यानंतर बघा दुसरं इकडं पहा. या ठिकाणी सुद्धा बघा सारखे कोणते आहेत 5 6 5 6 हे कसे आहेत सारखे आहेत. तर 4च्या विरुद्ध कोणता येईल 3 येईल. तर 4च्या विरुद्ध 3. तर मित्रांनो इथं लक्षात ठेवा जर घनाकृतीतील 2 पृष्ठ सारखे असतील तर तिसरे पृष्ठ परस्परांचे कसे असते विरुद्ध असते. बघा 2 3 2 3 सारखा आहे. तर तिसरं पृष्ठ इकडं कोणतं आहे 4 आहे, इकडं कोणतं आहे 5. तर हे परस्परांच्या कशा असतात विरुद्ध असतात. तसंच बघा या ठिकाणी सुद्धा पाहिलं 5 6 सारखं आहे, 5 6 सारखं आहे. म्हणजे 2 पृष्ठ सारखे असतील तर तिसरे पृष्ठ हे परस्परांच्या विरुद्ध असतं हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो पुढचा नियम बघा. घनाकृतीत एकही अंक, अक्षर, रंग किंवा चिन्ह सारखे नसताना एक पण सारखं नाही म्हणजे सर्वच्या सर्व कसे आहेत वेगवेगळे आहेत. बघा एका घनाकृतीला किती 6 पृष्ठ असतात. पहिल्या पाश्यामध्ये 3 दिसायलेत आणि दुसऱ्या पाश्यामध्ये सुद्धा 3 दिसत आहेत. पहिल्यातले बघा तिन्ही पृष्ठ वेगळे आहेत आणि दुसऱ्यातले सुद्धा वेगळे आहेत. जे सारखं काय दिसायले का हो सारखं काहीच नाही. पहिल्यात काय ABC, दुसऱ्यात DEF. इथं सारखं आहे का हो कोणत्याही पृष्ठावर कोणतंही अक्षर सारखं नाही. तर अशा वेळेस कसं करायचं तर लक्षात ठेवा जरा एकही अंक, अक्षर किंवा चिन्ह, रंग सारखा नसेल तर बघा पहिल्या घनाकृतीच्या कोणत्याही पृष्ठाच्या विरुद्ध दुसऱ्या घनाकृतीतील कोणतेही एक पृष्ठ असू शकते आणि दुसऱ्या घनाकृतीतील कोणत्याही पृष्ठाच्या विरुद्ध दुसऱ्या घनाकृतीतील कोणत्याही पृष्ठाच्या विरुद्ध पहिल्या घनाकृतीतील कोणतेही पृष्ठ असू शकते हा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. हा नियम लक्षात ठेवा कारण एक्झाममध्ये वारंवार असे क्वेश्चन येतात. तर बघा एच्या अपोजिटला कोणते येतील. आता एच्या अपोजिटला बी येईल का हो बी येणार नाही कारण की बी हा लगत आहे. एच्या अपोजिटला सी सुद्धा येणार नाही कारण की तो सुद्धा कसा आहे लगत आहे. ए हा पहिल्या घनाकृतीत आहे. तर पहिल्या घनाकृतीच्या कोणत्याही पृष्ठाच्या विरुद्ध दुसऱ्या घनाकृतीतील कोणतेही पृष्ठ असू शकते. मग ते डी पृष्ठ असेल किंवा ए असेल किंवा एफ असेल. या तिघांपैकी कोणतंही एक असू शकतं. पण आपण 100% किंवा खात्रीनं सांगू शकणार नाहीत किंवा डी असेल किंवा ए असेल किंवा एफ असेल. त्याच्यानंतर बघा तिथं जर विचारलं
तर एफच्या अपोजिटला कोणता असेल? आता एफ कोणत्या घनाकृतीत आहे? दुसऱ्या घनाकृतीमध्ये आहे. तर दुसऱ्या घनाकृतीच्या कोणत्याही पृष्ठाच्या विरुद्ध पहिल्या घनाकृतीतील कोणतंही एक पृष्ठ असू शकतं. तर बघा ते कोणतं असेल? ए असू शकेल किंवा बी असू शकेल किंवा सी असू शकेल. तर मित्रांनो, एकही जर सारखा नसेल तर त्यावेळेस हा नियम तुम्ही एक्झाममध्ये वापरत चला. पहिल्याच्या विरुद्ध दुसऱ्या घनाकृतीतील कोणतेही पृष्ठ असू शकतं आणि दुसऱ्या घनाकृतीच्या विरुद्ध पहिल्या घनाकृतीतील कोणतेही पृष्ठ असू शकतं. आता मित्रांनो बघा, दुसरा क्वेश्चन आहे. तर आपल्याला जर एक्झाममध्ये विचारलंच, तुम्हाला उत्तर सांगाच म्हणून जर विचारलं अशा स्थितीमध्ये, तर तुम्हाला त्यांनी पर्याय दिले जातात. तर पर्याय बघा, मी क्वेश्चन घेतो एक. या ठिकाणी विचारले किंवा लाल रंगाच्या पृष्ठाच्या विरुद्ध किंवा पृष्ठाच्या विरुद्ध कोणते पृष्ठ येते? कोणते पृष्ठ येते? ऑप्शनसुद्धा घेतो. काळा, पिवळा, हिरवा आणि नंबर 4 पांढरा. बघा क्वेश्चन विचारला आहे. या ठिकाणी बघा, पहिल्या घनाकृतीत आणि दुसऱ्या घनाकृतीत सारखे रंग असणारे पृष्ठ आहेत का? हो, सारखे रंग असणारे पृष्ठ नाहीत. जर विचारलं तर बघा कसं करायचं. इकडे लाल, काळा, पिवळा आहे, इकडे हिरवा, पांढरा आणि नारंगी आहे. तुम्हाला लालच्या विरुद्ध विचारले काळा, पिवळा, हिरवा, पांढरा. आपल्याला माहिती आहे लालच्या विरुद्ध काळा येईल का? हो, येणार नाही, कारण तो लगतचा आहे, लगतचा विरुद्ध नसतो. किंवा लालच्या विरुद्ध पिवळा येईल का? हो, पिवळासुद्धा येणार नाही. तर बघा, लालच्या विरुद्ध आपण सांगू शकतो हिरवा येऊ शकेल किंवा पांढरा येऊ शकेल किंवा नारंगी येऊ शकेल. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलंच किंवा फक्त तुम्ही लालच्या विरुद्धच सांगा, लालच्या अपोजिटला कोणता येतो, तर अशा वेळेस एक लक्षात ठेवा. तर बघा, लाल कुठं आहे? वरच्या पृष्ठावर आहे पहिल्या घनाकृतीत. तर दुसऱ्या घनाकृतीतील वरचं पृष्ठ कोणतं आहे? हिरवं. तर लालच्या विरुद्ध कोणता येतो? हिरवा येतो. तर आपला आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक 3. वरचं पृष्ठ लाल आहे, इथं वर कोण आहे? हिरवा आहे. तर लालच्या अपोजिटला कोणता येतो? लालच्या अपोजिटला हिरवा येतो. त्याच्यानंतर बघा, काळा कुंकड आहे, काळा समोर आहे, तर इकडं समोर कोणता आहे? पांढरा आहे. तर काळाच्या विरुद्ध कोणता येईल? पांढरा येईल. काळ्याच्या विरुद्ध पांढरा. आणि पिवळ्याच्या विरुद्ध कोणता येईल? इकडं नारंगी. म्हणजे तेच पृष्ठ परस्परांच्या विरुद्ध असतात. तर पिवळ्याच्या विरुद्ध कोणता येईल? नारंगी येईल. तर मित्रांनो, हे दोन्ही क्वेश्चन लक्षात तुम्ही ठेवा, कारण परीक्षेमध्ये असंही विचारलं जातं आणि असंही विचारलं जातं. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला ऑप्शन देतो मी. आता आपल्याला या ठिकाणी जर म्हणलं असतं याच्या अपोजिटला कोणतं पृष्ठ असू शकेल, तर पर्याय देतो बघा. बी, सी, डी, ई, एफ आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो कधी, एक ह्या नमुन्याचा एक आणि या नमुन्याचा एक. बघा, याच्या अपोजिटला बी येईल का? येणार नाही. सीसुद्धा येणार नाही. हे दोन पर्याय तुमचे इथंच कमी झाले. त्याच्यानंतर बघा, ई हा पहिल्या घनाकृतीत होता. पहिल्या घनाकृतीच्या विरुद्ध दुसऱ्या घनाकृतीत कोणतंही एक पृष्ठ असू शकतं. मग तो डी असेल, ई असेल किंवा एफ असेल. तर आपला आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल. तर कधी कधी काय होतं, केव्हा ई आणि एफ हे दोन दिले जात नाहीत, फक्त डीच दिला जातो. तर या तिघांपैकी कोणताही एक असू शकतो. इथंच बघा, कोणतेही एक पृष्ठ असू शकते. तर ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा.
बरं, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक नियम आणि बेसिक सर्व पाहिल्याच्या नंतर MPSC आयोगाने विचारलेले क्वेश्चन आपण पाहणार आहोत. पहा, सर्व क्वेश्चन हे आयोगाने विचारलेले आहेत. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याला विचारलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न बघा, कर सहाय्यक 2014 आयोगाने विचारलेला आहे. तर बघा, 2 घनाकृती आपल्यासमोर दिसत आहेत. पहिल्या घनाकृतीमध्ये बघा QRT आणि दुसऱ्या घनाकृतीमध्ये SRU हे पृष्ठावरील अक्षर दिसत आहेत. तर आपल्याला विचारलं आहे किंवा टीच्या विरुद्ध कोणते अक्षर येते. तर बघा, आपण नियम पाहिलं होतं किंवा जर घनाकृतीमध्ये एक अंक अक्षर समान असेल तर मांडणी कशी करायची. तर बघा, समान अंक दिसणारे किंवा समान अक्षर दिसणारं कोणतं आहे या ठिकाणी, इथं R आहे, इथं R आहे. समान दिसणारं जे आहे ते घ्या. सुरुवातीला R घेतलं. घेतल्याच्या नंतर बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेत जायचे आपल्याला. Rच्या नंतर काय येईल Q आणि Qच्या नंतर काय येईल T. तर Rच्या नंतर Q आणि त्यानंतर T अशी मांडणी करून घेतली. आता दुसऱ्या घनाकृतीमध्ये बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेतच जायचे. तर Rच्या नंतर S आणि Sच्या नंतर काय U. तर बघा, या ठिकाणी Rच्या खाली काय येईल Rच येईल. आता बघा, Rच्या नंतर काय आहे S आहे. तर Qच्या अपोजिटला S येतो आणि Sच्या नंतर काय आहे T आहे. तर Tच्या अपोजिटला कोणता येतो U येतो. तर लक्षात ठेवा, तर Tच्या अपोजिटला कोणता येईल U हे अक्षर येईल. एकदम अतिशय सोपा आहे. आपण याचा नियमसुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन पहा. या ठिकाणी 2 पृष्ठ 2 घनाकृती दिलेत. दोन्ही घनाकृतीमध्ये बघा, सर्व म्हणजे वेगवेगळे रंग आहेत. बघा, हिरवा, पांढरा, नारंगी, पिवळा, निळा, लाल. हा प्रश्न STI पूर्व परीक्षा 2016 या एक्झाममध्ये पडलेला आहे. आणि विचारले काय बघा, निळ्या रंगाच्या विरुद्ध कोणता रंग येईल. आता या ठिकाणी बघा, दोन्ही घनाकृती पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून आलं किंवा एकाही पृष्ठावरील अंक, अक्षर किंवा रंग हा सारखा नाही. सारखा नसेल तर काय करायचे ते मी तुम्हाला नियमामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, आपल्याला निळ्याच्या अपोजिटला सांगितले. आता बघा, निळा कुठं आहे, दुसऱ्या घनाकृतीमध्ये आहे. तर निळ्या रंगाच्या पृष्ठाच्या विरुद्ध हा दुसऱ्या घनाकृतीमध्ये आहे. तर दुसऱ्या घनाकृतीच्या कोणत्याही पृष्ठाच्या विरुद्ध पहिल्या घनाकृतीतील कोणतेही पृष्ठ असू शकते. मग ते हिरवा असेल किंवा पांढरा असेल किंवा नारंगी असेल. आपल्याला हा पर्याय दिसतो का हो पर्यायामध्ये, पांढरा लाल हा पर्याय जागेवरच गेला. लाल, पांढरा, नारंगी. कारण की बघा, निळ्याच्या अपोजिटला लाल येणार नाही कारण की लगतचा आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय आपला कमी होईल. मग राहिले आपले 2च पर्याय, फक्त नारंगी आणि पुढं काय सांगता येणार नाही. हे 2 प्रश्न राहिले. तर बघा, इथं आपल्याला फक्त नारंगी सांगता येईल का हो, सांगता येणार नाही. त्याचं कारण सांगतो. निळा बघा समोरच्या पृष्ठावर आहे आणि इकडं समोरच्या पृष्ठावर कोणता आहे, पांढरा आहे. तर निळ्याच्या समोर पांढरा रंग येतो, फक्त पांढरा. तर फक्त पांढरा हे आपल्या पर्यायामध्ये आहे का हो, नाही. तर आपला आन्सर काही सांगता येणार नाही. बरेच विद्यार्थी तर चुकतात किंवा हिरवा, पांढरा, नारंगी. तर मग असा पर्याय दिसणं गेला आहे, मग फक्त नारंगी दिसायला आहे हे आन्सर करतात आणि आपलं उत्तर चुकतं. कारण की निळा हा घनाकृतीच्या समोर आहे इथं. तर इकडं समोर कोणता आहे, पांढरा आहे. तर निळ्याच्या विरुद्ध कोणता येतो, पांढरा रंग येतो. त्याच्यानंतर बघा, तिसरा क्वेश्चन. हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2012 पडलेला आहे. काय म्हणले, 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल. तर बघा, इथं 3 दिसतंय सारखं, इथं सुद्धा 3 दिसतं सारखं. तर लक्षात ठेवा, आपल्याला हे मेथड वापरता येते किंवा एखादा नियमसुद्धा वापरता येतो. तो नियमसुद्धा तुम्हाला सांगतो मी. जर घनाकृतीत एक पृष्ठ सारखे असेल
आणि सारख्याच पृष्ठावर असेल, अंक सारखा आहे, अक्षर सारखा आहे किंवा रंग सारखा असेल आणि त्याची जागासुद्धा सारखी असेल तर इतर दोन पृष्ठ परस्परांच्या विरुद्ध असतात. आता बघा 3 इथं कसा आहे, समोर आहे, इथं सुद्धा 3 कसा आहे, समोर आहे. तर बघा हा 1 वरी आहे तर 1च्या अपोजिट कोणता येतो, 4 येतो आणि 5च्या अपोजिटला कोणता येईल, 2 येईल. म्हणजेच 2च्या अपोजिटला 5 येतो. तर आपला आन्सर काय असेल, 5 ही संख्या येईल. याही मेथडनं सोडवता येतं. बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेत अंक ठेवा, 3 1 5, याही ठिकाणी ठेवा, 3च्या नंतर 4 2. तर काय होईल, इथं 3 जशाच तसं, 3च्या नंतर 4 आणि 4च्या नंतर 2. तर 2च्या अपोजिटला कोणता अंक आला, 2च्या अपोजिटला 5 अंक आला. याही मेथडनं सोडवता येतं किंवा आपला घनाकृती ठोकळा उकलून सुद्धा आपल्याला सोडवता येतं. आता इथं बघा 3च्या अपोजिटला कोणता अंक असेल हो, घनाकृतीमध्ये न दिसणारा अंक असतो. 1 दिसतंय, 5 दिसतंय, 4 दिसतंय, 2 सुद्धा दिसतंय. तर कोणता अंक दिसत नाही, 6 अंक दिसत नाही. तर 3च्या अपोजिटला कोणता येईल, 6. तर आपल्याला विचारलं 2च्या अपोजिटला कोणता अंक येईल, 5 अंक येईल. त्याच्यानंतर बघा 4था प्रश्न. हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2017मध्ये पडलेला आहे. विचारले काय, 3 ठिपक्याच्या विरुद्ध किती ठिपके येतील, 3च्या विरुद्ध किती ठिपके येतील. आता इकडे बघा एक पृष्ठ कोणता सारखं दिसतंय का पहा. बघा या पृष्ठावर 2 ठिपक्या आहेत, याही पृष्ठावर 2 ठिपक्या आहेत, पण त्यांची जागा सारखी आहे का हो, जागा सारखी नाही. जागा सारखी असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येतो, पण जागा सारखी नाही. जागा सारखी नसेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. तर बघा हे 2 ठिपके, त्याच्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 1 ठिपका, त्याच्यानंतर 5 ठिपके. इथं ठेवा तसंच घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 2 ठिपक्याच्या नंतर 6 ठिपके, 6च्या नंतर 3 ठिपके. बघा 2च्या अपोजिटला 2च ठिपके आपण गृहीत धरू. या ठिकाणी मांडणीसाठी आपण पाहतोय 2च्या नंतर 6, 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर 6 ठिपक्याच्या नंतर 3 ठिपके, किती 3 ठिपके. तर 3 ठिपक्याच्या अपोजिटला किती ठिपके आले हो, 3च्या अपोजिटला 5 ठिपके असणारा आपलं पर्याय येईल. आता या ठिकाणी आपल्याला जर विचारलं असतं 2 ठिपक्याच्या विरुद्ध सांगा, 2च्या विरुद्ध जर सांगा म्हणलं असतं तर बघा 1 ठिपका दिसतोय, 5 ठिपके दिसतात, 6 ठिपके दिसतात, 3 ठिपके दिसतात. तर आपल्याला 4 ठिपके दिसत नाहीत. तर 2च्या अपोजिटला कोणते 4 ठिपके येतात. कारण की आपण सगळेच प्रश्न पाहत आहोत किंवा कोणत्याच्या विरुद्ध कोणता येतो. तर लक्षात ठेवा हे 4 प्रश्न. आपण पुढचे प्रश्न पाहू. बघा मित्रांनो 5वा प्रश्न. मागचे 4 प्रश्न आपण पाहिले, फक्त 2 घनाकृती दिलेल्या होत्या. तर या प्रश्नामध्ये बघा 3 घनाकृती दिलेल्या आहेत. तर आपल्याला काय विचारलं आहे, एच्या विरुद्ध कोणते अक्षर येईल. हा प्रश्न बघा UPSC CSAT 2012मध्ये विचारण्यात आलेला होता. बघा एच्या विरुद्ध विचारलं आहे. ए कोणत्या घनाकृतीमध्ये आहे, पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये नाही. त्यानंतर बघा इथं ए आहे, एच्या लगत कोण आहेत, के आणि बी आहेत. तर दुसऱ्या घनाकृतीमध्ये बघा इथं के आहे. तर आपल्याला या 2 घनाकृतीचा विचार करून आपल्याला आन्सर काढता येतं. बघा इथं के आहे आणि इथं सुद्धा के आहे. तर मांडणी करा. आपण पाहिलं के घेतलं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये वळायचं आहे. केच्या नंतर काय बी आणि बीच्या नंतर काय ए, केच्या नंतर बी, बीच्या नंतर ए. त्याच्यानंतर बघा इकडे तसंच केच्या नंतर यम आणि यमच्या नंतर एच. इथं के आलं, केच्या नंतर काय घड्याळाच्या काट्या दिशेत यम आणि यमच्या नंतर कोण आहे एच. तर बघा केच्या अपोजिट आपल्याला काढता येतं. बघा बीच्या अपोजिट काय आला, यम आला आणि एच्या विरुद्ध कोण आला, एच आला. तर आपला आन्सर काय असेल, एच असेल. आता बघा केच्या विरुद्ध जर काढा म्हणलं असतं तर केच्या विरुद्ध या 2 आकृतीमध्ये न दिसणारा अंक कोणता आहे, बघा कोणता अक्षर आहे. बघा
केच्या अपोजिटला ए येणार नाही, बीसुद्धा येणार नाही, एचसुद्धा येणार नाही आणि एमसुद्धा येणार नाहीत, कारण की हे कसे आहेत, केच्या लगत आहेत. तर हे सोडून दुसरं कोणतं दिसतंय का बघा, इथं काय दिसतंय, पी दिसत आहे. तर केच्या अपोजिटला किंवा केच्या विरुद्ध कोणतं येईल, पी येईल. आणि आपल्याला विचारलं काय, एच्या विरुद्ध अक्षर कोणतं येईल, तर एच्या विरुद्ध कोणतं अक्षर येतं, एच हे अक्षर येतं. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन STI पूर्वपरीक्षा 2014मध्ये विचारलेला आलेला होता. पहा काय म्हणले, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणते पृष्ठ येईल. बघा पहिले 3 दिसायले, 3 घनाकृती, त्याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये बघा एक पृष्ठ कोरा आहे, तर याच्या विरुद्ध कोणतं पृष्ठ येतं आपल्याला बघायचं आहे. तर बघा कोऱ्याच्या लगत काय आहेत, इथं एक वर्तुळ आहे आणि इकडं प्लसचं चिन्ह आहे. तर आपल्याला हे सुद्धा या दोघांचा विचार करून उत्तर काढता येतं, कारण की इथंसुद्धा प्लस आहे, किंवा पहिल्याचा आणि तिसऱ्याचा विचार करून सुद्धा आपल्याला काढता येतं, किंवा असंसुद्धा आपल्याला काढता येतं. बघा इथं प्लसचं चिन्ह सारखं आहे आणि इथंसुद्धा प्लसचं चिन्ह सारखं आहे. तर सेम मेथड बघा ठेवून द्या. दुसऱ्या घनाकृतीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेत प्लसच्या नंतर आयताचं चिन्ह भरीव आहे, त्यानंतर त्रिकोण आहे, प्लस हे आयताचं भरून आणि त्यानंतर त्रिकोण चिन्ह आहे. तिसऱ्या घनाकृतीमध्ये बघा प्लसच्या नंतर वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या नंतर कसं आहे, कोरा आहे. प्लसच्या नंतर गोल किंवा वर्तुळ आणि इथं कसं आहे, कोरा. तर कोऱ्याच्या विरुद्ध कोणता येईल, त्रिकोण असणारं पृष्ठ येईल. कोऱ्याच्या विरुद्ध कोणतं, त्रिकोण असणारं पृष्ठ येईल. जर आपल्याला प्लसच्या विरुद्ध काढा म्हणलं असतं, तर प्लसच्या विरुद्ध या 2 घनाकृतीमध्ये न दिसणारं कोणतं आहे बघा, हा भरीव गोल आहे. तर प्लसच्या विरुद्ध जर आपल्याला विचारलं असतं तर हा गोल कसला आला असता, वर्तुळ हे भरीव आलं असतं. ही मांडणी अशा प्रकारे ठेवायची. जर एक पृष्ठ सारखा असेल, आपण नियम पाहिले त्या नियमामध्ये ठेवून काढता येतं. तर कोऱ्याच्या विरुद्ध कसला येतो, त्रिकोण असणारं पृष्ठ येतं. त्यानंतर बघा 7वा क्वेश्चन MPSC क्लर्क 2015 या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता. सातवा प्रश्न विचारला काय, 1च्या विरुद्ध कोणता अंक येतो. आता 1 हा आपल्याला कितव्या घनाकृतीत दिसतो, तिसऱ्या घनाकृतीमध्ये दिसतो. तर 1च्या लगत काय आहेत, 4, 3 आणि 4 कोणत्या ह्याच्यात दिसतात, दुसऱ्यामध्ये दिसतात. बघा इथं 3, 4 सारखा आहे, इथंही 3 आणि 4 सारखा आहे. आपण नियम पाहिले, घनाकृतीतील 2 पृष्ठ सारखे असतील तर तिसरे पृष्ठ परस्परांच्या कसे असते, विरुद्ध असते. तर 6च्या विरुद्ध 1 येईल, किंवा 1च्या विरुद्ध कोणतं पृष्ठ येईल, 6 पृष्ठ येईल. तर 1च्या अपोजिटला कोणता येतो, 6 हा अंक येतो. त्याच्यानंतर आपल्याला जर पुढं विचारलं असतं तर त्याचंसुद्धा आपल्याला काढता आलं असतं. 3च्या किंवा 4च्या जर विचारलं असतं तर ते सुद्धा आपल्याला काढता आलं असतं. तर बघा 3च्या आणि 4च्या विरुद्ध हे सुद्धा आपण काढून घेऊ. 3 आणि 4 हे लक्षात आलं. 2 पृष्ठ सारखे असतील तर तिसरं पृष्ठ परस्परांच्या विरुद्ध असते. तर 1च्या अपोजिटला कोणता येतो, 6 हा अंक येईल. तर आपल्याला काय काढायचं आहे, 3च्या आणि 4च्या विरुद्ध सुद्धा काढू. आता इकडे बघा पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 6 हा अंक सारखा आहे. तर मांडणी ठेवा आपली, एक पृष्ठावरील अंक सारखा असेल तर पहिल्यामध्ये घेतलं 6, घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 2 आणि 5, 6च्या पुढं 2 आणि 5. या ठिकाणी बघा 6ला 6 जशाच तसं, 6च्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 3, 4, तर 3 आणि 4 म्हणजेच 3च्या विरुद्ध कोणता येतो, 2 येतो आणि 4च्या विरुद्ध कोणता येतो, 5. खरं तर आपल्याला एकच क्वेश्चन विचारला आहे, पण आपण त्या प्रश्नामधले प्रत्येक पृष्ठाच्या विरुद्ध कोणता पृष्ठ येतो याचासुद्धा आपला सराव या ठिकाणी होत आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन समाज कल्याण 2012ला विचारला आहे. निळ्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणत्या पृष्ठाचे रंग येईल किंवा कोणत्या रंगाचा पृष्ठ येईल असंही म्हणलं तरी चालेल. आता कोणता विचारला, निळा.
आता निळा कुठं आहे बघा, पहिल्या घनाकृतीमध्ये आहे निळा. तर बघा दुसऱ्या घनाकृतीमध्ये निळा कुठे दिसतो, आणखी या ठिकाणी निळा दिसायला आहे, त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये दिसत नाही. तर लक्षात ठेवा, आता या निळ्याला लगत कोणते आहेत, इथं पांढरा आहे, इथं लाल आहे. आता निळ्याच्या लगत पांढरा येईल का हो, पांढरा आणि लाल हे येतील का, येणार नाहीत. इथं निळ्याच्या लगत काळा आणि पिवळा आहे, काळा आणि पिवळा हे येतील का हो, हे निळ्याच्या विरुद्ध येत नाहीत, कारण की चारही रंग निळ्याच्या कसे लगतचे आहेत. तर बघा पुढं पाहता येईल हो का, या ठिकाणी निळ्याच्या लगत पिवळा पण आहे, काळा पण आहे. तर निळ्याच्या अपोजिटला कोणता येईल, गुलाबी येईल. तर कोणता येईल, निळ्याच्या विरुद्ध तर कोणता रंगाचा येतो, गुलाबी रंगाचे पृष्ठ येतं. आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. या ठिकाणी बघा असाही नियम वापरता येतो वरी पाहिलेला. बघा दोन सारखे आहेत, दोन पृष्ठ सारखे आहेत, सारख्या रंगाचे आहेत, काळा पिवळा, काळा पिवळा. जर दोन सारखे असतील तर तिसरं पृष्ठ काय असतं, परस्परांच्या विरुद्ध असतं. तर निळ्याच्या विरुद्ध कोणता येतो, गुलाबी येतो. तर बघा 9व्या प्रकारचा प्रश्न, 9वा प्रश्न आहे UPSC SAT 2016 विचारला आहे. आपल्याला काय म्हणलं आहे, ए आणि बीच्या जागी कोणता अंक येईल किंवा येतील. तर बघा आता इथं 5ला लगत ए आणि बी आहेत, इथं 5ला लगत 3 आणि 6 आहेत. 3 आणि 6 पर्यायामध्ये कुठं आहे का हो, नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय, अशा प्रकारची आकृती काढावी लागते. काढल्याच्या नंतर बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या घनाकृतीमध्ये सारखा अंक दिसतो 3. किती दिसतोय, 3 दिसतो. 3 मध्ये ठेवा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 3च्या नंतर 2, 2च्या नंतर 1. वरती इथून सुरुवात करा, 1, इथं 2 आलं, इथं 1. दुसऱ्या घनाकृतीत बघा, तिसऱ्या घनाकृतीत 3च्या नंतर 6 आणि 5, इथं 6 आणि इथं 5. आता बघा या दोन घनाकृतीमध्ये कोणता अंक दिसत नाही, तर 4 दिसत नाही, तर इथं 4 येईल. तर बघा 5च्या अपोजिट 1 आहे, तर 5ला 1 लगत येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. या ठिकाणी 14 आहे, या ठिकाणी 14 आहे, हे दोन्ही पर्याय येणार नाहीत. तर बघा 5ला लगत कोण आहे, 2 आहे, 3 आहे. तर आपला आन्सर काय, पर्याय क्रमांक 1. किंवा याच ठिकाणी 3 किंवा 6 असं सुद्धा जर पर्याय असता तर आला असतं. किंवा त्याच ठिकाणी 5ला लगत 6 आणि 4 हे सुद्धा असू शकतात, पण पर्यायामध्ये आहे का, नाही. बघा 5ला लगत कोणकोणते अंक येऊ शकतात, 2, 3 हे येऊ शकतं, किंवा 3 आणि 6 हे येऊ शकतात, किंवा 6 आणि 4 येऊ शकतात, किंवा 4 आणि 2 असे येऊ शकतात. पण 1 हा लगत येत नाही, तर 1 हा 5च्या विरुद्ध आहे. तर आपला आन्सर एच्या जागी 2 येईल आणि बीच्या जागी 3 येईल. तर आपला आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा 10वा प्रश्न UPSC SAT 2018 या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता. आपल्याला 4 आकृत्या दिसत आहेत, घनाकृती, आणि त्यावर 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बघा काय म्हणले, एका बिंदूच्या विरुद्ध काय येईल, 2 बिंदूच्या पृष्ठाच्या विरुद्ध काय येईल, आणि गुणाकार चिन्हाच्या विरुद्ध काय येईल. आता आपण पाहिल्याच्या नंतर बघा एका बिंदूच्या विरुद्ध काय येईल म्हणले. तर बघा या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या या 2 घनाकृतीचं निरीक्षण केलं तर काय हो, ही रेष सारखी दिसते. इथं 2 बिंदू आहेत, इथे 2 बिंदू आहेत, तर 1च्या अपोजिट किती येईल, 3 येईल. घनाकृतीतील 2 पृष्ठ सारखे असतील तर तिसरं पृष्ठ विरुद्ध असतं, तर 2 बिंदू असणारे पृष्ठ येतं. त्याच्यानंतर बघा 2 बिंदूऐवजी इथं काय 3 बिंदू येईल. तर बघा 2 बिंदू पृष्ठाच्या विरुद्ध कोणतं पृष्ठ येईल. आता या ठिकाणी बघा दुसरीचा आणि तिसरीचा विचार केला
दुसरीचा आणि तिसरीचा विचार केला तर बघा इथं ही रेष आणि 3 बिंदू सारखे आहेत, ही रेष आणि 3 बिंदू सारखे आहेत. तर बघा 2 पृष्ठ जर सारखे असतील तर तिसरं पृष्ठ परस्परांच्या विरुद्ध असतं. तर 2 बिंदूच्या विरुद्ध काय येईल? 4 बिंदू असणारं पृष्ठ येईल. आणि राहिला प्रश्न शेवटचा, गुणाकार चिन्हाच्या विरुद्ध कोणतं येईल? आता बघा गुणाकार चिन्ह इथं आहे, गुणाकार चिन्हासोबत बघा इथं 2 टिंब आहेत, इथं 1 टिंब आहे, इथं सुद्धा बघा 1 बिंदू आहे आणि इथं 2 बिंदू आहेत. आकृती 1 नंबर आणि 4 नंबरचा जर तुम्ही विचार केलात तर 2 पृष्ठ सारखे आहेत, तिसरं पृष्ठ वेगळा आहे. तर गुणाकाराच्या चिन्हाच्या विरोधात ही अशी उभी रेषा येते. काय ते? उभी रेषा येईल. तर याचं उत्तर काय? अशी उभी एक रेषा येते. इथं ह्या प्रश्नासाठी बघा एक नियम वापरला आहे. आकृत्याचं निरीक्षण करून किंवा घनाकृतीमध्ये जर 2 पृष्ठ सारखे असतील तर तिसरं पृष्ठ परस्परांच्या विरुद्ध असतं. हा नियम वापरून आपल्याला अवघड असणारा प्रश्न सोपा करून आपल्याला सोडवता येतो. त्यासाठी आपल्याला बेसिक नियम आपल्याला माहिती पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायस या टॉपिकमधील सर्व बेसिक माहिती अभ्यासली. त्यासोबतच MPSC आयोगाने सातत्याने विचारलेली आपण 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत. आणि मला तर वाटतं किंवा MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल, एखाद्या प्रश्नाच्या विरुद्ध कोणते प्रश्न येते असा क्वेश्चन विचारले तर याच्या बाहेर जाणार नाही याची मी खात्री देतो. तर आपला हा भाग 1 झाला. आपल्याला भाग 2 घनाकृती यावर अभ्यासायचा आहे. तरी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. तर विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन प्रेस करावी. जे आपले नवीन मित्र तयारी करणार असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. धन्यवाद.